एव्हरीवन, वेलकम टू अ चॅनेल संगीता टीचर. आपल्या महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्यापैकी महत्त्वाचे एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांच्या कार्याची ओळख करून घेण्यासाठीच आजचा हा आपला व्हिडिओ. त्यांचे कार्य एका व्हिडिओमध्ये मावण्यासारखे नाही आहे, म्हणून आपण त्यांना 3 व्हिडिओमध्ये डिवाइड केले. तर बाकीच्या 2 व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग जाणून घेऊया त्यांचे कार्य. फर्स्ट क्वेश्चन, सत्यमेव जयते या अमर संदेशाचा पुनरुच्चार करणारे आधुनिक भारतातील पहिले महापुरुष कोण? तर महात्मा ज्योतिबा फुले. नेक्स्ट, 1879मध्ये मुंबई मजूर संघाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी कोणत्या स्त्रीच्या विद्वत्तेचा गौरव सत्यशोधक पंडिता असा केला आहे? तर पंडिता रमाबाईंचा केला आहे. नेक्स्ट, महात्मा फुलेंची काही पत्रे व खंड हे कोणत्या मासिकाने प्रसिद्ध केली? तर ज्ञानोदय या मासिकाने प्रसिद्ध केली. 1887मध्ये महात्मा फुलेंनी अभंगाच्या धर्तीवर कशाची रचना केली? तर अखंड आदी काव्यरचना. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी ईश्वरासाठी कोणता शब्द वापरला आहे? तर महात्मा फुलेंनी ईश्वरासाठी निर्मिक हा शब्द वापरला आहे. नेक्स्ट, कलम कसाई हा शब्दप्रयोग महात्मा फुलेंनी कोणासाठी वापरला? तर ब्राह्मणांसाठी वापरला. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी मुंबईतील गिरणी कामगारांची मुंबई मजूर संघ ही संघटना कधी स्थापन केली? तर 1879मध्ये केली. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी मेकोलेच्या कोणत्या सिद्धांताला विरोध केला? तर महात्मा फुलेंनी मेकोलेच्या शिक्षणाच्या झिरपत्या सिद्धांताला विरोध केला. आता झिरपते सिद्धांत म्हणजे काय? तर मॅकोले यांच्या मते काय होतं, शिक्षण प्रथम उच्च वर्गातील लोकांना द्यायचे आणि नंतर त्या लोकांकडून ते ज्ञान हळूहळू खालच्या वर्गांपर्यंत झिरपत जाईल. तर यालाच झिरपत्या सिद्धांताला इंग्लिशमध्ये आपण डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी असे म्हणतो. आता महात्मा फुलेंनी याला विरोध केला होता. तर झिरपत्या सिद्धांतानुसार शिक्षण फक्त उच्चवर्गीयांपुरते मर्यादित ठेवले जात होते. फुले यांच्या मते शूद्र, अतिशूद्र आणि महिलांना थेट शिक्षण मिळाले पाहिजे. आता हा सिद्धांत समाजातील वर्गभेद अधिक मजबूत करत होता. उच्च वर्ग अधिक शिक्षित होत होता, पण खालच्या वर्गांकडे दुर्लक्ष होत होते. तर ज्योतिबा फुलेंचे काय म्हणणं होतं की उच्च वर्ग स्वतःचे फायदे सोडून खालच्या वर्गांना शिक्षण देणार नाही, त्यामुळे ज्ञान खालीपर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे महात्मा फुलेंचा असा आग्रह होता की शिक्षण हे सर्वांसाठी समान आणि मोफत असावं. समाजातील प्रत्येक घटकाला थेट शिक्षण मिळालं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले यांच्या मते शेतकऱ्यांचे 3 शत्रू कोण? तर पहिले म्हणजे ब्राह्मण, भिक्षुक ज्यांना कलम कसाई त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यानंतर कुलकर्णी, नोकरशाही ज्यांना त्यांनी कळीचे नारद म्हटलं आहे. आणि तिसरं आहे सावकारशाही ज्यांना महात्मा फुलेंनी सर्वांचा प्राणहारक यमरूपी ब्रह्मराक्षस असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी पुणे सार्वजनिक सभेला काय म्हटले आहे? तर सार्वजनिक भट्टसभा म्हटले आहे. 1857च्या उठावास ज्योतिबा फुलेंनी कोणत्या शब्दात टीका केली आहे? तर 1857च्या उठावास ज्योतिबा फुलेंनी भट पंडितांचा बंड किंवा भटांचा बंड आणि कोर्तुशी चपाती बंड या शब्दात टीका केली आहे. आता चपाती बंड म्हणजे काय बरं? तर हे चपाती बंड हे 1857च्या उठावाच्या आधी साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी 1857ला घडलेलं. आता खरं तर हे बंड नव्हतंच मुळात, तर हे एक गूढ पद्धतीने म्हणजे सिक्रेटली चपात्या गावोगावी पाठवण्याची घटना होती, जी 1857च्या उठावाशी संबंधित मानली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले मुकुंदराव रामदास व ज्ञानदेव यांच्यावर कोणत्या शब्दात टीका करतात? तर ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधू या शब्दात टीका करतात. नेक्स्ट, महात्मा फुलेंनी राष्ट्रीय काँग्रेसला काय म्हटले आहे? तर नारदाचा सुभा असे म्हटले आहे. नेक्स्ट, महात्मा फुले सरकारवर कशा प्रकारे टीका करीत असे? तर महात्मा फुले सरकारला म्हणायचे की प्रजेचे हित पाहत नाही तो राजा कसला. नेक्स्ट, आंबेडकरांनी महात्मा फुले यांना कोणता ग्रंथ अर्पण केला?
तर आंबेडकरांनी महात्मा फुलेंना हू वेर द शूद्र हा ग्रंथ अर्पण केला. नेक्स्ट 1927 म्हणजे 1927मध्ये महात्मा फुले यांचे मराठीतील पहिले निश्चित चरित्र कोणी लिहिले? तर पंढरीनाथ पाटील यांनी लिहिले. नेक्स्ट विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी महात्मा फुलेंना कोणती पदवी बहाल केली? तर शूद्र जगद्गुरू व शूद्र धर्म किंवा शूद्रांचा पुढारी ही पदवी बहाल केली. नेक्स्ट महात्मा फुलेंच्या कार्याचे कौतुक कोणते वृत्तपत्र करायचे? तर महात्मा फुलेंच्या कार्याचं कौतुक सत्यदीपिका, ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका, ज्ञानोदय आणि दीनबंधू हे वृत्तपत्र करायचे. नेक्स्ट महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर बोलपट यांनी काढला ज्याला राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले. तर कोणी बोलपट काढला होता? तर के अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रेंनी महात्मा फुलेंवर बोलपट काढला ज्याच्यावर त्यांना राष्ट्रपती सुवर्ण पदकसुद्धा मिळालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन महात्मा ज्योतिराव फुले यांचा उल्लेख आद्य दलित उद्धारक असा कोणी केला आहे? तर महर्षी शिंदेंनी केला आहे. नेक्स्ट मुझे लोग महात्मा कहते हैं, असली महात्मा तो ज्योतिबा फुले है असे कोणी म्हटले आहे? तर महात्मा गांधींनी म्हटले आहे. नेक्स्ट हिंदुस्थानातील बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मलोकन करायला लावणारा पहिला समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले हे प्रतिपादन कोणाचे? तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे. नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिले सोशालिस्ट महात्मा फुले आहेत असे कोणी म्हटले आहे? तर पाटील यांनी म्हटले आहे. नेक्स्ट महात्मा फुले हे आधुनिक भारतातील समाजधारणेचे जनक असे कोणी म्हटले आहे? तर शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले आहे. नेक्स्ट क्वेश्चन महात्मा फुलेंना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे कोणी संबोधले आहे? तर सयाजीराव गायकवाड यांनी संबोधले आहे. नेक्स्ट महात्मा फुले यांना कोणी कृषी अर्थशास्त्रज्ञ असे म्हटले आहे? तर शरद जोशी यांनी म्हटले आहे. नेक्स्ट क्वेश्चन महात्मा फुलेंना भारतीय समाजक्रांतीचे जनक असे कोणी म्हटले आहे? तर धनंजय कीर यांनी म्हटले आहे. नेक्स्ट सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचे बायबल आहे असे कोणी म्हटले आहे? तर शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले आहे. नेक्स्ट महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असे कोणी संबोधले आहे? तर के अत्रे यांनी संबोधले आहे. नेक्स्ट महाराष्ट्रात इंग्रज आल्यानंतर जे मोठे पुरुष प्रसिद्ध झाले त्यात महात्मा फुले सर्वश्रेष्ठ होते हे विधान कोणी केले आहे? तर पाटील यांनी केले आहे. नेक्स्ट सावित्रीबाई फुले यांना स्वयंशिक्षणाच्या बाबतीत कोणी मार्गदर्शन केले? तर केशवराव भवाळकर यांनी मार्गदर्शन केले. नेक्स्ट महात्मा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणी संबोधले? तर राजर्षी शाहू महाराज यांनी संबोधले. नेक्स्ट बहुजन समाजाला अज्ञानातून वर काढून त्याला अर्वाचीन काळी जगविणारे या देशातील पहिले पुरुष ज्योतिबा फुले होत असे मत कोणी मांडले? तर राजर्षी शाहू महाराज यांनी मांडले. नेक्स्ट कोणत्या प्रसिद्ध तत्त्वज्ञ यांनी महात्मा फुलेंना सेंद्रिय बुद्धिवंत संबोधले आहे? तर ग्रामची यांनी संबोधले आहे. नेक्स्ट क्वेश्चन सार्वजनिक सत्य धर्म हा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा आहे असे कोणी म्हटले आहे? तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. नेक्स्ट 19व्या शतकातील विचार व दृष्टांत अग्रपूजे समान ज्योतिरावांना द्यावा लागेल असे कोण म्हणाले? तर गोवर्धन पारीख म्हणाले. नेक्स्ट महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे सहकारी राहिलेले मुस्लिम शिक्षिका कोण? तर फातिमा शेख. नेक्स्ट क्वेश्चन फुलेंचे इतर साहित्य वाचले तर अर्धे फुले कळतील, पण त्यांची सार्वजनिक सत्यता धर्म वाचले तर पूर्ण फुले कळतील असे कोणी म्हटले आहे? तर पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. नेक्स्ट महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष होते हे विधान कोणी केले? तर पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केले. नेक्स्ट क्वेश्चन ज्योतिरावांचे नाव ज्योती. आता ज्योती म्हणजे काय? तर ज्योत. या ज्योतीने सामाजिक समता, मानवता, विवेकवाद यावर प्रकाश टाकून राष्ट्रास खरा मार्ग दाखविला आहे असे विधान कोणी केले?
तर धनंजय कीर यांनी केले. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका कोण? तर सावित्रीबाई फुले. नेक्स्ट, सावित्रीबाई फुले यांनी कोणता काव्यसंग्रह लिहिला? तर सावित्रीबाई फुलेंनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिला. नेक्स्ट, सावित्रीबाईंचे शिक्षण कुठे झाले? तर सावित्रीबाईंचे शिक्षण मिसेस मिशल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये झाले. नेक्स्ट, सावित्रीबाई फुले यांना शिकवणारे शिक्षक कोण? तर केशवराव जोशी आणि यशवंत परांजपे हे सावित्रीबाई फुले यांना शिकवणारे शिक्षक. नेक्स्ट, सावित्रीबाई फुले यांचे निधन कधी झाले? तर 10 मार्च 1897ला सावित्रीबाई फुलेंचे निधन झाले. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी आपले मृत्यूपत्र म्हणजे विलपत्र तयार करून ठेवले ते कधी? तर 19 जुलै 1887मध्ये त्यांनी आपले मृत्यूपत्र तयार केले. आणि त्यांनी आपला उत्तराधिकारी कोणाला त्यांनी नेमलं? तर त्यांनी आपला उत्तराधिकारी दत्तक घेतलेला त्यांचा जो मुलगा होता यशवंत याला केले. नेक्स्ट, 1856मध्ये फुलेंना मारण्याची सुपारी कोणी घेतली होती आणि तेच नंतर त्यांचे सेवक बनले? तर कोण होते हे? तर धोंडीराम कुंभार व सज्जन रोडे यांना 1000 रुपयाची म्हणजे 1000 रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आता झालं असं होतं की धोंडेबा रोडे फुलेंना मारण्यासाठी त्यांच्या घरी गेले. पण जेव्हा त्यांनी फुलेंचे विचार, महात्मा फुलेंचे विचार आणि त्यांचं समाजकार्य म्हणजे समाजकार्य काय होतं त्यांचं? तर शूद्र, अतिशूद्र व स्त्रियांसाठी शिक्षण हे त्यांचं समाजकार्य होतं. धोंडीबा रोडेंनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा ते खूप प्रभावित झाले आणि तेवढं झाल्यानंतर फुलेंनी त्यांच्याशी अगदी शांतपणे संवाद साधला, त्यांना समजावलं. आता याचा परिणाम काय झाला धोंडीबा रोडेंवर? तर धोंडीबा रोडे यांनी आपला विचारच बदलला. त्यांनी महात्मा फुलेंना मारण्याचा विचारच सोडून दिला. उलट ते महात्मा फुलेंचे अनुयायी व सेवक बनले आणि त्यांच्या कार्यात ते त्यांना मदत करू लागले. नेक्स्ट, कोणत्या व्यक्तीने असा युक्तिवाद केला की आर्यांच्या राज्यापूर्वी एक सुवर्णयुग अस्तित्वात होते ज्यामध्ये योद्धा, शेतकरी स्वतः जमीन कसत आणि मराठा ग्रामीण भागावर न्याय व समतोल पद्धतीने राज्य करत होते? तर याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले यांचा मृत्यू कधी व कोठे झाला? तर महात्मा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890मध्ये पुणे येथे झाला.